जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये आज जिल्हा परिषदेच्या एकूण चाललेल्या कामकाजाचा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या सगळ्या नवीन उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती। या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे सन्माननीय सीओ कार्तिकेयन सर आणि त्यांचे सर्वच्या सर्व शाखा म्हणजे सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींचा संपर्क कमी असल्यामुळे सुद्धा एकूण कामकाजावरती जो परिणाम होत असतो त्यासाठी सुद्धा अशा आढावा बैठका गरजेच्या असतात। आजच्या बैठकीच्या अनुषंगाने जे काही चाललेलं काम आहे त्या सगळ्या कामांची आढावा प्रत्येक विभाग वाईज घेतला आणि सुदैवाने मला सांगायला खूप आनंद होतोय की जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हाच सातत्याने राज्यात सर्वात अग्रेसर असणारा आणि विकासात्मक भूमिका घेणारा जिल्हा लोकप्रतिनिधी सर्व नागरिक म्हणजे कोल्हापूर अशी आम्हा सगळ्यांची ओळख आहे। त्यामुळे इथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या कामकाजाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, जे लाभार्थी असतील त्यांना त्याची माहिती द्या आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया अशा पद्धतीची याच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने सर्व अधिकाऱ्यांना आपण आवाहन केलं। विशेषतः या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमंत अभियान अशा नावाचा एक अभिनव उपक्रम आपण घेतोय की ज्या माध्यमातून पालकमंत्री म्हणजे फक्त केवळ राजकारण करणारा पालकमंत्री नव्हे तर लोकांच्या विकासामध्ये सहभागी असणारा पालकमंत्री असणं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्याचं 50% काम किंबहुना 50% पेक्षा जास्त काम हे जिल्हा परिषदमध्ये आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आज 50,000 जी काही घरकुलं बांधायची आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 जानेवारीला त्याचं लोकार्पण करायचं आहे त्याचा आढावा मी घेतला। विशेषतः पाणी पुरवठा आणि स्वच्छताचे जे काही काम चाललेलं आहे त्या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या आजारांपासून मुक्तता करायची असेल तर ग्रामपंचायतीची सगळी यंत्रणा क्लोरिनेशन करण्यापासून तर त्याच्यामध्ये जे काही पाणी दूषित असेल तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभाग या सगळ्यांनी सामुदायिकरित्या काम करण्याबद्दलच्या सूचना दिल्या। त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आणखीन एक महत्त्वाचं काम आपण करतोय की राजीव गांधी प्रशिक्षण अभियान असं एक आपल्याकडे कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवेळेला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं। यावर्षीसुद्धा ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे, परंतु आम्ही सगळे मंडळी एका बाजूला मी आणि आमचे सन्माननीय सीओ साहेब या दोघांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचे एक्सपोजर मिळेल आणि त्या एक्सपोजरच्या माध्यमातून त्यांना अजून चांगल्या पद्धतीनं गावच्या विकासामध्ये योगदान देता येईल अशा पद्धतीचं प्रशिक्षण इथंही आणि बाहेर सुद्धा जाता येईल त्यांना आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशी सगळी कामं जिल्हा परिषदच्या शाळा ह्या राज्यात उत्कृष्ट आहेत, निकाल उत्कृष्ट आहेत, पण त्या शाळांच्यासाठी आस्थापना जी पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतोय। माध्यमिक शाळांच्यामध्ये आणखीन एक 2-3 उपक्रम नवीन आपण घेतलेत की ज्याच्या माध्यमातून माध्यमिक शाळातले सर्व विद्यार्थी अजून चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर जातील अशा पद्धतीचं काम आपण करतोय। वेगवेगळ्या सेक्टरचे सगळे लोक आणि त्या माध्यमातून विशेषतः पशुसंवर्धनमध्ये सुद्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राज्यातला एक अभिनव अशा पद्धतीचा उपक्रम आपण घेतोय। AI बेस्ड त्या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं काम हे कोल्हापूर जिल्ह्यात होतंय। थोडक्यात जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमान आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्यासंदर्भात आजच्या आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली।